नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। महाज्योती मोफत टॅब योजना आणि त्याचबरोबर वनआरटी मोफत टॅब योजना अशा दोन योजना महत्त्वाच्या सुरू झालेल्या होत्या। त्यांची प्रोसेस आहे ती पूर्णपणे झालेली आहे। आता विद्यार्थी प्रतीक्षित आहेत की वनआरटी अंतर्गत मोफत टॅब आणि महाज्योतीचा मोफत टॅब याची मेरिट लिस्ट कधी लागणार, टॅब कधी मिळणार या संदर्भात आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाते। आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत। तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1.5 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि यातील सर्वच विद्यार्थ्यांना हा टॅब मिळणार का असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत। आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी मेसेजेस करत आहेत। तर संपूर्ण विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की महाज्योती मोफत टॅब योजना असेल, वनआरटी मार्फत मोफत टॅब योजना असेल तर यांची जी प्रोसेस असते म्हणजे मेरिट लिस्टची कामं ऑलमोस्ट आटोक्यात आलेली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट आटपत आलेली आहेत। त्यांच्या लिस्ट देखील तयार झालेल्या आहेत। फक्त ह्या लिस्ट आहेत त्या पोर्टलवरती प्रसिद्ध होणं बाकी आहे। साधारणतः या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना या मेरिट लिस्ट उपलब्ध करून दिल्या जातील। आता मेरिट लिस्टमध्ये किती विद्यार्थ्यांची नावे येतात याची आकडेवारी आपण कन्फर्म सांगू शकत नाही आहे। मागील 2 वर्षापूर्वी 8,500 विद्यार्थ्यांची नावं यायची। मागील वर्षी जी ही यादी आहे ती 8,500वरून मागील वर्षी आहे 8,500वरून ही यादी डायरेक्ट 3,500वर आली। त्यामुळे यावर्षी नक्की काय होतंय ते ज्यावेळी मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल त्यावेळेस या संदर्भातली अपडेट देता येणार आहे। साधारणतः मागच्या वर्षीचा कट ऑफ हा 90% होता। 90% हा शेवटच्या विद्यार्थ्याला मिळालेले मार्क होते आणि त्या योजनेची मेरिट लिस्ट साधारणतः आपण सांगतच आहोत की या ऑगस्टच्या अखेरपर्यंत कुठल्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकते। आपण देखील या संदर्भात विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती देत आहोत। त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडी प्रतीक्षा करायची आहे। सर्वात प्रथम टॅबची मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल। वनआरटी असेल किंवा महाज्योती असेल, टॅबची मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच टॅब वितरण होत नसतं। पुढच्या 15 दिवसांमध्ये प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या जिल्हा स्तरावरील समाज कल्याण विभाग आहे या ठिकाणाच्या माध्यमातून हे टॅब वितरण कागदपत्र पडताळणी करून लक्षात घ्या विद्यार्थ्यांना दिलं जातं। आणि या तर मागच्या वर्षी योजनेमध्ये थोडा बदल झाला। तर मागच्या वर्षी टॅब योजनेअंतर्गत ज्यांना टॅब मिळाला त्यांना मोफत इंटरनेट न देता 3 महिन्यांचे 500 असे 1,500 रुपये स्कॉलरशिपच्या माध्यमातून 2 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना मिळत आहे। तर यावर्षीचा बदल देखील आपल्याला मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर कळेलच। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। महाज्योती मोफत टॅब योजना, वनआरटी मार्फत मोफत टॅब योजना अगदी टॅब हातामध्ये मिळेपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।